नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेकी मराठी यूट्यूब चॅनलवर. तर सर्व शेतकरी मित्र तुम्हाला माहीतच असेल, की प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजेच पीक विमा फॉर्म भरणे चालू झालेले आहे. तर आजचा व्हिडिओ आपला हा आहे, की जेव्हा आपण प्रधानमंत्री पीक विमा फॉर्म भरतो, त्यावेळेस आपल्याला पीक निवडायला सांगतं. त्यामध्ये 2 ऑप्शन येतात मित्रांनो, एक सिंगल पीक, की म्हणजे एकच पीक आहे तुमचं, आणि दुसरं म्हणजे मिक्सचर क्रॉप, ज्याला म्हणतात की मिश्र पीक. म्हणजे एकापेक्षा अधिक जर पीक एकाच शेतात असतील किंवा एका गट नंबरमध्ये असतील, तर मग त्यावेळेस तुम्हाला ते अ, गुणोत्तर टाकायला सांगते, म्हणजे मिक्स क्रॉप रेशो टाकायला सांगतो. ठीक आहे मित्रांनो. तर आता सर्वात मोठा प्रॉब्लेम हे होते, की शेतकऱ्याला तो टाकायचा कसा? कारण आता प्रधानमंत्री फसल विमा योजना कंपनीमार्फत आता त्यांचं गव्हर्नमेंटचा ॲपसुद्धा आलेला आहे, ज्याच्यामार्फत आता घर बसल्या शेतकरी स्वतःहून आपल्या मोबाईलच्या साहाय्याने पीक विमा फॉर्म भरू शकतो. बरोबर आहे? तुम्हाला जर माहीत नसेल अजून सुद्धा, तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल व्हिडिओचा. तिथून जाऊन तुम्ही पाहू शका, की तुम्ही स्वतः आपल्या मोबाईलच्या साहाय्याने फॉर्म कसे भरू शकता. तर आपण मुद्द्यावर येऊया, की तो पीक रेशो, ज्याला की पीक गुणोत्तर म्हणतात, तो कशारीत्या काढायचा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंपल फक्त 2 मिनिटात तुम्ही कशारीत्या ते काढू शकता, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कुठलाही उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूया. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन आला असेल, चॅनलला सबस्क्राईब केला नसेल, तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या WhatsApp ग्रुपची, Telegram ग्रुपची लिंक आहे. तिथून तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपला किंवा Telegram ग्रुपला जॉइन होऊ शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ, नवनवीन अपडेट्स तुम्हाला मोबाईलवर, WhatsAppवर पाहायला मिळतील. तर चला मग सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला त्यासाठी काय करायचं, सर्वात अगोदर या वेबसाईटची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. या वेबसाईटवर यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला मोबाईलमध्ये काही अशा प्रकारे दिसेल मित्रांनो, मी दाखवतो. मोबाईलमध्ये काही अशा प्रकारे दिसतील. इथे 3 लाईन दिसत आहे मित्रांनो. या 3 लाईनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. या 3 लाईनवर क्लिक केल्यावर तुम्हाला मिक्स क्रॉप रेशो कॅल्क्युलेटर असा एक ऑप्शन दिसेल मित्रांनो. जसं आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. किंवा तुम्ही खाली स्क्रोल केला तर तुम्हाला मिक्स क्रॉप रेशो नावाचा असा एक फोटो दिसेल. याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक करा किंवा याच्यावर क्लिक करा. तुमच्या मनावर कोणत्याही याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे मित्रांनो. याच्यावर क्लिक केल्यावर एक ॲड येईल. तुम्हाला ह्या ॲडला काय करायचं आहे, क्लोज करून टाकायचं आहे. त्यानंतर मग पुन्हा तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यावर मग तुमच्यासमोर अशा प्रकारची वेबसाईट येईल. आता हे मोबाईलमध्ये कसे दिसते बघा मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो. तर मोबाईलमध्ये अशारीत्या दिसेल तुम्हाला. ठीक आहे. अशारीत्या मोबाईलमध्ये दिसेल. पण मी आता तुम्हाला कॉम्प्युटरवर दाखवत आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअरली दिसावे. ठीक आहे मित्रांनो. तर इथं तुम्हाला हा कॅल्क्युलेटर आहे मित्रांनो. या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या फक्त 2 मिनिटात तुमचं क्रॉप रेशो कशारीत्या काढायचा हे तुम्ही पाहू शकता, किंवा तुम्हाला त्याचे जे क्रॉप रेशो आहे तुमच्या शेताचं, तो तुम्हाला भेटून जाईल. तर सर्वात अगोदर इथं काय करायचं बघा मित्रांनो, विमा भराव्याची पूर्ण जमीन हेक्टरमध्ये. म्हणजे तुम्ही किती जमिनीचा विमा काढणार आहात. ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला किती जमिनीचा, म्हणजेच तुम्ही किती पेरणी केलेली आहे तेवढ्या जमिनीचा विमा काढणार आहात. ते हेक्टरमध्ये टाकायचं आहे. समजा आता मी इथं टाकलो 0.40, म्हणजे माझं 1 एकर आहे. तर मी इथे 0.40 आर टाकलो. कारण हेक्टरमध्ये टाकायचं असल्यामुळे मी 0.40 आर टाकलो. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर इथं तुम्हाला पहिलं पीक कोणतं आहे तुमचं ते इथं टाकून घ्यायचं आहे. समजा आता मी इथं टाकलो सोया. सोया आहे माझं. तर मी सोया टाकून देतो. सोयाबीन आहे माझं. मी पहिले सोया टाकलो आणि इथं मी काय केलो, समजा माझं अर्धा एकरमध्ये पेरलेलं आहे, म्हणजे 0.20 हेक्टरमध्ये पेरलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर पीक नंबर 2. आता दुसरं पीक कोणतं आहे तुमच्या ह्याच्यात? समजा आपण मूग धरूया उदाहरणार्थ. ठीक आहे मित्रांनो. मूग धरूया आणि इथं मी हे पेरलेलं आहे 0.10 आरमध्ये. ठीक आहे मित्रांनो. किती? 0.10 आरमध्ये मी पेरलेलं आहे. ठीक आहे. आता तिसरं आहे, समजा माझ्याजवळ अजून एक पीक आहे. मी आज 3 पेरलो. ठीक आहे. सोयाबीन झालं, मूग झालं. आता आपण उडीद धरूयात. उडीद धरूया. ठीक आहे मित्रांनो. उडीद आता हे सुद्धा मी काय केलं 0.10 आरमध्ये पेरलेलं आहे. ठीक आहे. असं आता किती झालंय बघा, एकूण 40 आहे. तर 20, 10 आणि 10. त्यानंतर आता इथे गुणोत्तर मोजा नावाचं एक खाली बटन दिसेल. याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यावर आता तुम्हाला इथे खाली तुमचा गुणोत्तर येऊन जाईल, म्हणजेच क्रॉप रेशो येऊन जाईल. हा जो 500, 250 किंवा हा इथं खाली उडीद 250 आहे. हा तुमचा गुणोत्तर आहे. जेव्हा तुम्ही पीक विमा फॉर्म भरता त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला रेशो टाकायचा सांगतो त्यावेळेस तुम्ही हा टाकायचा. सोयाबीनचा 500 टाकायचा, मूगचा 250 टाकायचा किंवा उडीदचा 250. ठीक आहे मित्रांनो. अशा रीतीने तुम्ही हा घरबसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने रेशो काढू शकता. मित्रांनो, अजून काही माहिती आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. समजा 3 पेक्षा जास्त पीक असेल, तर तुम्हाला काय करायचं,
पीक जोडा या बटनावर क्लिक करायचं. मग तुम्हाला इथं अजून खाली ऑप्शन आहेत. जेवढे पीक असतील तेवढं तुम्ही करू शकता. ठीक आहे मित्रांनो. आणि महत्त्वाची गोष्ट आता समजा मी इथं 1 हेक्टर टाकलो. 1 हेक्टर म्हणजे किती झालं मित्रांनो? जवळपास 100 आर. ठीक आहे. त्यापैकी मी 25 आरमध्ये काय केलं? सोयाबीन पेरलेलं आहे. मूग कितीमध्ये पेरलेला आहे? 0.25 मध्ये पेरलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर उडीद पण माझं 25 मध्ये आहे. 25 आरमध्ये आहे. आणि अजून एक पीक धरूया आपण, जसे की भात. ठीक आहे मित्रांनो. भात टाकलेला आहे. हां. आणि मी ते टाकलं होतं 0.35. ठीक आहे. 0.35 टाकलं. 0.35 टाकल्यावर बघा मित्रांनो इथं, आता इथं मी गुणोत्तर मोजायच्यावर क्लिक करतोय. त्यानंतर इथे काय आलंय बघा, तुमचं एकूण क्षेत्र 1.10 हेक्टर एवढे आहे. हे विमा भराच्या जमिनीपेक्षा 1 हेक्टरपेक्षा जास्त आहे. म्हणजे काय मित्रांनो, आपण 1 टाकला होता म्हणजे 100 आर टाकलं होतं आणि जो आपण 25, 25, 25 आणि 35 याची बेरीज करू, तो आपल्याला 10 हेक्टर अधिकचे येत आहे. अशाच रीत्या मित्रांनो, समजा तुमचं कमी टाकलात, याच्यामध्ये तुम्ही कमी टाकलात किंवा जास्त टाकलात, तर तुम्हाला तुमची चूक जरी झाली, तर हा कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगेल की तुमची चूक झालेली आहे. इथे एवढी जमीन एक जास्त होत आहे किंवा कमी पडत आहे, तर ते तुम्ही बरोबर करून घ्या म्हणून हा कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगेल सुद्धा. तर एवढं सोपं आहे मित्रांनो. फक्त 2 मिनिटात तुम्ही आपल्या मोबाईलच्या सहाय्याने आपलं पीक मिक्स क्रॉप रेशो, ज्याला मिश्र पीक गुणोत्तर म्हणतात, ते तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, म्हणजे काढू शकता. ठीक आहे मित्रांनो. तर आता मी तर तुम्हाला दाखवलेलं आहे. आता समजा मी इथं 25 केलं. ठीक आहे मित्रांनो. आता मी इथं 25 करतो आणि गुणोत्तर काढा. बघा ऑटोमॅटिकली आलं सगळं. तर अशा रीती तुम्ही काढू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा, ज्यांना ही माहिती माहीत नाही. आपला जो WhatsApp ग्रुप असतील तर त्याच्यावर सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला मिळतील. या टूलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. आणि आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि WhatsApp ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथून तुम्ही जॉइन व्हा. कारण खूप माहितीपूर्ण व्हिडिओ, जी-आर म्हणा, बातम्या म्हणा, तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाहायला मिळतील. ठीक आहे मित्रांनो. तर चला मग आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.